बातमी आहे साम टीव्हीच्या इम्पॅक्टची। कोल्हापूरच्या आदमापूर इथल्या श्री संत बाळूमामा देवस्थानामधल्या कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आलाय। 60 कोटी 75 लाख रुपयांच्या या व्यवहारामध्ये अनियमिततेचे आरोप आहेत। बुदरगड पोलिसांनी देवस्थान शाखेचे निरीक्षक राजेंद्र गडकरी यांच्या तक्रारीवरून ही कारवाई केलेली आहे। तसंच तत्कालीन अधिकारी, सचिव, विश्वस्त, व्यापारी, कंत्राटदार आणि मध्यस्थांविरोधात या संदर्भामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या संदर्भामध्ये अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांच्याकडून। रणजित, ही अत्यंत मोठी बातमी म्हणायला लागेल, आता देवस्थानाकडून या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे। खरं तर महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रमध्ये लाखो भाविकांचं जे श्रद्धास्थान आहे ते म्हणजे बाळूमामा, आणि 60 कोटी रुपयांचा जो भ्रष्टाचार झालेला आहे या संदर्भात गुन्हा तर दाखल झालेला आहे। मात्र एक गोष्ट की ज्यांच्यावर हे आरोप आहेत ते मात्र त्यांना अद्याप अटक झालेली नाही आहेत, ते फरार आहेत। 2 महिने झाले हा भ्रष्टाचार बाहेर आलेला आहे, मात्र या संदर्भात सध्या कुणालाही अटक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। साधारण 60 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचारामध्ये देवस्थानची जी जमीन आहे या जमिनीमध्ये गैरव्यवहार केलेला आहे। आर्थिक व्यवहार जे आहेत या व्यवहारामध्ये गैरव्यवहार केलेले आहेत, त्यामुळं हा संपूर्ण प्रकार अतिशय गंभीर असल्याचं प्रशासनाच्या लक्षात आलं आणि त्या पार्श्वभूमीवर खरं तर हा गुन्हा दाखल झालेला आहे। नक्कीच रणजित, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर बाळूमामा देवस्थान गैरव्यवहार प्रकरणी आता देवस्थाननं गुन्हा दाखल केलेला आहे। तब्बल 60,000 कोटींचा हा संपूर्ण घोटाळा होता।